मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके। आज शेतकरी मित्रांनो आपण जे काही सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन आहे, प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांची जमीन ही चुनखडीयुक्त असते अशा शेतकऱ्यांनी नेमकी सोयाबीनला खत व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने केले गेले पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। कारण जे काही चुनखडीयुक्त जमीन वगैरे असते ह्या जमीनमध्ये प्रामुख्याने म्हणावी तशी सोयाबीनची वाढ वगैरे होत नाही आणि तरी पण म्हणावे बरेचसे शेतकरी जे असतात हे सोयाबीन पीक त्यामध्ये घेत असतात कारण त्याला दुसरा काही ऑप्शन नसतो। पण जर तुम्हाला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर सोयाबीन पीक करायचं असेल आणि त्याला नेमकी कोणतं खत दिलं गेलं पाहिजे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता प्रामुख्याने चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपल्या सोयाबीनची वाढ का होत नाही, कारण त्या जमिनीचा जो काही पीएच असतो ह्या पीएच ची रेंज ही 8 पेक्षा जास्त असते आणि परिणामी पीएच ची रेंज जास्त असल्यामुळे जे काही जमिनीतील असणारे जे काही घटक वगैरे असतात अन्नद्रव्य असतात हे पिकाला वेळेवरती मिळले जात नाही आणि परिणामी पिकाची म्हणावी तशी वाढ होत नाही। मग याच्यामुळे नेमकी काय आपल्याला तोटा होत असतो, आपल्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही, आपल्या पिकामध्ये पिवळेपणा त्यामध्ये जाणवला जातो आणि अनेक वेळेस येलो मोजॅक व्हायरस वगैरे असेल यासारखा रोग पण त्यामध्ये पडला जातो आणि परिणामी म्हणावं तसं उत्पन्न आपल्याला मिळत नाही। तर आता शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकी मग काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला जमिनीचा पीएच हातामध्ये मेंटेन करावा लागेल। तर जमिनीचा पीएच जर मेंटेन करायचं म्हटलं तर आज काही टाकलं आणि लगेच 2-4 दिवसात आपला जमिनीचा पीएच पहिली गोष्ट मेंटेन होत नाही, त्याला खूप त्यामध्ये कालावधी लागत असतो। आता पीएच जर मेंटेन जर करायचं म्हटलं म्हणजे प्रामुख्याने चुनखडीयुक्त जमीन असेल तर अशा वेळेस आपण जास्तीत जास्त जैविक खत किंवा त्यामध्ये शेणखत असेल, लेंडी खत असेल, कोंबड खत असेल, हिरवळीचे खत असेल यांसारखे खत त्यामध्ये आपल्याला वापरावे लागेल। हे वापरल्यामुळे आपल्या जमिनीचं जे काही ऑर्गॅनिक कार्बन असणार आहे हा ऑर्गॅनिक कार्बन त्यामध्ये वाढला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा पीएच कमी होईल आणि तेव्हा आपल्या जमिनीचा पोत सुधारेल आणि आपली जी काही जमीन असणार आहे ही चांगली व्हायला मदत होईल। तर अशा पद्धतीचं नियोजन त्यामध्ये करावं लागेल। प्रामुख्याने मी तुम्हाला बेटर सजेशन देईन, तुम्ही भले रासायनिक खत कमी टाका ज्या शेतकऱ्यांची चुनखडीयुक्त जमीन असेल, पण त्या शेतकऱ्यांनी रासायनिक खत कमी टाका, पण त्याच्याऐवजी तुम्ही जे काही जैविक खत आहे किंवा शेणखत असेल, कोंबड खत असेल, हिरवळीचे खत आहे हे त्यामध्ये अवश्य टाका। जर तुम्ही हे 4 ते 5 वर्ष जर करत गेला तर निश्चित तुमच्या जमिनीची पीएच ची लेवल त्यामध्ये मेंटेन होईल आणि परिणामी तुमचं जे काही असणारं जे काही पीक वगैरे आहे हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। आता ज्या शेतकऱ्यांची जमीन ऍक्च्युली चुनखडीयुक्त आहे तर त्यांनी सोयाबीनला खत देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला खत देत असताना नायट्रोजन युक्त खत जास्त द्यावं लागणार आहे, कारण त्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि याच्यामुळे खरं तर आपल्या पिकाची वाढ होत नाही। तरी आपल्याला ज्या खतामध्ये युरियाचं प्रमाण जास्त येतं किंवा युरिया डायरेक्ट दिला तरी पण चालेल अशी खतं आपल्याला त्यामध्ये वापरावी लागणार आहे। आता प्रामुख्याने द्यायचं जर झालं तर तुम्हाला 1 एकर साठीचा मी डोस सांगतो। आपल्याला 1 एकरला देत असताना पॉलिसल्फेट नावाचं त्यामध्ये खत येतं, त्याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे येत असतात। हे देत असताना आपल्याला 25 किलोच्या 2 बॅग त्यामध्ये द्यायच्या आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला 24-24-08 ही खताची त्यामध्ये 1 बॅग द्यायची आहे। ही खतं मिक्स करायची आहे आणि ज्यावेळेस तुमची सोयाबीनची पेरणी करून होईल त्यावेळेस हे तुम्हाला खत द्यायचं आहे किंवा पेरणी करत असताना हे खतं 1 एकरला आपल्याला त्यामध्ये द्यायचे आहे। पण हे देत असताना सुरुवातीला शेतकरी मित्रांनो कमीत कमी 3 टेलर आपल्याला शेणखताच्या आवश्यकतेमध्ये टाकायचे आहे। त्याच वेळेस आपलं सोयाबीन त्यामध्ये चांगले यायला मदत होणार आहे। तर ते टाकत असताना आपल्याला 3 टेलर त्यामध्ये शेणखताची आवश्यक टाका, नाही मिळालं तर ठीक आहे, पण जर तुम्हाला मिळालं तर आवश्यकतेमध्ये टाका। आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक हे 25 दिवसांचं किंवा 15 दिवसांचं होईल त्यावेळेस आपल्याला अमोनियम सल्फेट एकरी 25 किलो हे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। त्याच्यामुळे तुमची सोयाबीन पिवळी पडणार नाही आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा तुमच्या सोयाबीनची चांगली वाढ व्हायला मदत होईल। अशा पद्धतीने तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता। अजून दुसऱ्या पद्धतीचं खत व्यवस्थापन सांगतो, त्याच्यामध्ये वापरत असताना शेतकरी मित्रांनो एक पीएच बुस्टर नावाचं त्यामध्ये खत येत असतं। हे जर तुम्ही दिलं तर तुमची जमिनीचा जो काही पीएच वगैरे आहे हा त्यामध्ये मेंटेन होत असतो। याची त्यामध्ये 1 बॅग द्यायची आहे। याच्यासोबत आपल्याला 10-26-26 याची त्यामध्ये 1 बॅग द्यायची आहे आणि युरियाची त्यामध्ये 1 बॅग द्यायची आहे। हे सुद्धा खतं मिक्स करून तुम्ही चुनखडीयुक्त जमिनीला देऊ शकता आणि सेम ज्यावेळेस आपलं सोयाबीन 20 ते 25 दिवसाचं होईल त्यावेळेस अमोनियम सल्फेट हे आपल्याला त्यामध्ये देत असताना 25 किलो एकरी द्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर खत व्यवस्थापन केलेलं असेल निश्चित तुमची चांगली त्यामध्ये सोयाबीनची वाढ झालेली दिसून येईल। आणि प्रामुख्याने चुनखडीयुक्त जमिनीसाठी खत व्यवस्थापन करत असताना खतावरती जास्त पैसे खर्च करू नका, त्या तुलनेमध्ये तुम्ही फवारणीतून जे काही खतं वगैरे असणार आहे हे देण्याचा प्रयत्न करा। कारण ऍक्च्युअली जमिनीचा पीएच जास्त असल्यामुळे जे काही खतं वगैरे आपण टाकतो ही म्हणावी तशी उपलब्ध पिकाला वेळेवरती होत नाही, पण जर तेच खतं जर तुम्ही फवारणीमधून देण्याचा प्रयत्न केला तर ते वरून पिकाला लवकर मिळतील आणि त्याचा फायदा आपल्याला चांगला झालेला दिसून येईल। शेतकरी मित्रांनो तुमची जमीन नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।